तिची डिलिव्हरी झाली. आपण सांगितलं की नंदिनीची डिलिव्हरी झाली आणि आनंदीचा जन्म देखील झाला. पण तिची वार पडत नव्हती आणि जन्मल्यानंतर त्या बाळाला थोडंफार तरी दूध पाजणं गरजेचं होतं. त्यासाठी त्या प्रयत्नामध्ये मी तिला दूध पाजायला आईजवळ तिच्या घेऊन गेलो, नंदिनीजवळ घेऊन गेलो आणि नंदिनीचा खूप पेन होत होतं. तिला ते सहन होत नव्हतं. त्याच्यामध्ये ती मस्ती करत होती आणि तिचंच खूर तिच्या आचळामध्ये घुसलं आणि आचूळ फाटलं. आणि मला आणि सईला काहीच समजत नव्हतं काय करायचं. कारण का डॉक्टरांनी काय सांगितलं की थोडं तरी दूध आनंदीच्या पोटात जाणं गरजेचं होतं. आणि मी कसं ना कसं करून थोडंसं दूध तिला पाजलं. पण नंदिनीची वार ही पडतच नव्हती. डॉक्टरांनी सांगितलेले सगळे गावठी आम्ही उपाय देखील केले आणि औषधं आणण्यासाठी मला जायचं होतं. पण त्यावेळेस पाऊस पण खूप पडत होता आणि काहीच समजत नव्हतं काय करू काय नको. आमच्याकडच्या काही लोकांनी जे जे औषधं सांगितली त्याप्रकारे आम्ही औषधं पण तिला दिली. पण तिची वार पडायची म्हणजे पडतच नव्हती. जवळपास ती 2:30 का 3 वाजता आपली आनंदी जन्मली आणि रात्रीचे जवळपास 7-8 वाजले होते आणि वार ही पडायला मागतच नव्हती. आणि त्या कंडिशनमध्ये तिला दुसरा मेडिकल तिथे निर्माण झाला की तिचा जो गर्भाशय किंवा अंग बाहेर येणं हा विषय सुरू झाला. आणि अंग बाहेर येताना आतल्या ज्या गोष्टी असतात इंटरनल अवयव जे असतात ते बाहेर येतात आणि त्या कंडिशनमध्ये डॉक्टर येणं आपल्याला गरजेचं असतं. मी डॉक्टरांना फोन करत होतो आणि डॉक्टरांचा फोन लागतच नव्हता आणि मला काही सुचत नव्हतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस माझ्या आईने मला एक गोष्ट सुचवली. माझ्या आईने सांगितलं की तुषार, अशा कंडिशनला ठीक आहे, आपण प्रयत्न करतो आहे, तू आपल्या गावदेवीला हाक मार. आणि माझी श्रद्धा खूप आहे तिच्यावर, माझ्या घरच्यांची खूप श्रद्धा आहे आमच्या गावदेवीवर. आणि मी आणि माझ्या पत्नीने वाड्यातूनच आमच्या गाईसाठी तिला हाक मारली. आणि खरं सांगतो म्हणजे आपल्या कोकणामध्ये आपली ग्रामदेवता असेल किंवा आपली कुळदेवता असेल हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं कुळ आणि मूळ आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्या दिवशी मला कळलं की मी तिला हाक मारली आणि पुढच्या 15 ते 20 मिनटामध्ये तिची जी वार होती ही एकदम साध्या पद्धतीने, काहीही तिला प्रॉब्लेम न होता, तिचं अंग पण बाहेर आलं नाही आणि तिची वार ही व्यवस्थित खाली पडली. आणि त्यानंतर नंदिनी मस्ती करत होती, तिचं दुखत होतं, पण तिने थोडं का दूध होईना आपल्या आनंदीला पाजलं